भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्यों के गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 18 एप्रिल 2025 शुक्रवार. तुमचा क्रूस उचला. कोणी माझ्या मागे यावं यास इच्छित असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा, आपला क्रूस उचलवा आणि माझ्या मागे यावे. मॅथ्यू 16 अध्याय 24 वचन. प्रभू येशूच्या क्रूस उचलण्याचा हा बोलवणं अनेकांसाठी कठीण आहे, परंतु या बोलवण्याला नकारून स्वतःच्या चुकासाठी जगणे हे शेवटी विनाशाकडे घेऊन जाते. अशा लोकांना प्रभू म्हणतील, माझ्यापासून दूर जा, साबित लोकांनो, त्या अनंत अग्नीमध्ये जा जो सैतान व त्यांची दूतांसाठी तयार केलेला आहे. मॅथ्यू 25 अध्याय 41 वचन. पण जे लोक येशू सोबत क्रूस वागत त्यांची नावासाठी निंदा, दुःख आणि अभेष्टा सहन करतात, ते त्यांच्यासोबत आनंदात राज्य करतील. कारण क्रूसचा संदेश नाश पावत असलेल्या लोकांसाठी मूर्खपण आहे, पण आपल्यासाठी जे तारण पावत आहेत तो देवाची समर्थ आहे. 2 कोरिंथियर 1 अध्याय 18 वचन. प्रभूने जाहीर केले आहे, तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तो जीवन आहे. आनंद जीवनाकडे नेणारे दुसऱ्या कोणत्याही मार्ग नाही. केवळ क्रूसच्या मार्गानेच जाता येत. कल्वरीचा मार्ग म्हणजे तारणाची मार्ग आहे. कल्वरीच्या क्रूसामध्ये आणि त्यामधून आनंद जीवन आहे. क्रूस हा अत्याचार्या काळात आश्रयस्थान आहे. क्रूस ही आत्म्याची ताकद आहे, आनंद आणि आशेची स्तोत्र आहे. तुमचे क्रूस हा अनोखा आहे, कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याचा क्रूस वेगळा असतो. काहींना शरीराबाबत वेदना आणि आजार असतो. काही जण आत्मा व मनाने संघर्ष करतात. काहींना वाटते की ते इतरांसाठी ओझे झाले आहेत, कोणत्याही उपयोग किंवा मूल्य नसलेले. तरी याकूब आपल्याला आठवण करून देतो, माझ्या भावांनो, जेव्हा तुम्ही विविध प्रकारचे परीक्षांमध्ये पडत तेव्हा त्याला पूर्ण आनंद मानत झाला, कारण तुमची विश्वासाची परीक्षा सहनशीलता निर्माण करते. याकूब 1 अध्याय 2 ते 3 वचन. जर तुम्ही संयमाने व उत्साहाने तुमची क्रूस वाहिला तर तो तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाईल आणि प्रभू स्वतः तुमची सर्व अश्रू पुसेल. आपला प्रभू येशू देवाची कोकरू आहे, ज्याने स्वेच्छेने जगाच्या सर्व पापाची, शापाची आणि आजाराची भार उचलला. क्रूस तुम्हाला महिमेकडे घेऊन जातो. क्रूसावरील मृत्यू आत्मिक वाढीसाठी एक प्रशिक्षण प्रक्रिया आहे. ख्रिस्तासोबत सखोल संगतीकडे नेणारे मार्ग आहे. त्यांच्यासोबत स्वर्गातील राज्यासाठी तयारी आहे. देवाची मुलांनो, जर तुम्ही ख्रिस्तासोबत दुःख सहन केले तर त्यांच्यासोबत राज्य देखील कराल. आत्मिक चिंतनासाठी वचन. जेव्हा त्याने मला तपासले असेल तेव्हा मी सोन्यासारख्या बागेर येईन. अय्यूब 23 अध्याय 10 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 2 सामुएल 3, 4 आणि 5 अध्याय. संध्याकाळी लूक 14 अध्याय 25 वचन से 35 वचन. धन्यवाद.